हॅलो वेलकम तर कशात तर सर्व लोक आहे सर तेव्हाच तुम्हाला काही दिसत नाही वाटते. ओके 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 आयफोन 70 प्रो आयफोन 70 प्रो मॅक्स घ्या का? अरे वा समजलेलं. ओके आता हवे दिसते का क्लिअरिटी आयफोन 70 प्रो मॅक्स 1 TBच्या हे बघा आयफोन 70. तर गाईज कसे आहात तुम्ही आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर गाईज मी आहे तुमचा लाडका हिमांशू आणि मी करत आहे अभ्यास. कोणाला अभ्यासाचा खूप ताण येतो आणि मी सकाळपासून बसलेलो आहे गाईच. व्हिडिओ एडिट पण नाही केला मी गाईच. आता मी 3 वाजता ब्लॉग बनवतो आहे. सगळेच मी 3 वाजता ब्लॉग बनवत आहे. तर तुम्ही बघा हा ब्लॉग. तर माझी मम्मी येईल 4 वाजता. तोपर्यंत आपला ब्लॉग संपून जाईल कारण की मी इतका मोठा ब्लॉग बनवू नाही शकत. तर गाईच मी तुम्हाला 5 मिनिटात भेटतो. तुम्हाला 5 मिनिटात भेटतो. तर गाईज मला एक गोष्ट भेटलेली आहे ती तुम्हाला दाखवतो गाईज. हे बघा, यांना ओळखलं का? यांना सर्व ओळखतात. 10 वर्ष पुराणी वस्तू आणि त्याच्या मागे शिवरायांचं ते लिहिलेलं आहे. ते मला वाचता नाही येत गाईज. तुम्हाला जर 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 तुम्हाला वाचता येत असेल तर सांगा मला बरं का. आणि गाईज हे बघा ते एक काहीतरी लपलेलं आहे. तर गाईज कालचा ब्लॉग मी बनवलाच नव्हता तर तुम्हाला आज हॅपी दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा. तर तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गाईज मी बंद बेडरूममध्ये आहे गाईज. कोणीच नाही बेडरूममध्ये, फक्त मीच एकटा आहे या बेडरूममध्ये. बाहेर तुम्हाला सांगतो गाईज बाहेर बाबा झोपलेले आहे आणि त्यांना कळलं ना मी मोबाईल घेतला आहे मारतील गाईज. त्यांना कळलं ना मी ब्लॉग बनवत आहे बापरे मारतील. त्यांचं मोबाईल घेऊन शूट करतोय मी आजीचा 5G मोबाईलमध्ये करतो. पण याचा कॅमेरा लोक चांगला येतो ना गाईच. मला लोक लय भारी लागतं. हे बघा हां मी 2 मिनटं पोचतो आहे ना. आता बघा 1 2 3 तसा असं. आज मी कुठं बघायला तुम्हाला माहिती का? मला असं इथून मी असं आडवं मोबाईल आता मी तुम्हाला दाखवतो. हे पण मी असं करायला लागायचं. असं मी माझा बॅक कॅमेरा माझ्या तोंडाजवळ असतो आणि जी स्क्रीन दिसते अशी थांबा काहीच तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला दाखवायलाच लागलं गाईज. इथली मधली स्क्रीन आहे तुम्हाला दाखवलेली आहे. हे बाई ही स्क्रीन आहे ही जी मी झूम करतोय बघा. ही जी स्क्रीन आहे तिथं म्हणून मी बघतोय बाकी काही नाही. तर काहीच बसलो इथं टाइमपास करत मी आता. तर काहीच हे बघा आयफोन 1 TV मी घ्यायचा आहे मला. तर प्राईस तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. अजून काही
विशेष कारण ते पण कमेंट करा. आणि गाईज, श्रीदेव मामलेदार ब्रास बँड सातारा तो आपला येत आहे. माझं मी हे पा कोणत्या बँडचे म्हणजे कोणाला कोणता बँड आवडतो. मला तर देव मामलेदारच आवडतो. मला एकदम देव मामलेदार आपला समजू का काय पण म्हणजे तर गाईज मी दोघे हात वाढवत आहे. आणि हेच आहे आपलं घरातलं लुक. काय बोलू ते पण सगळं. मी लाईव्ह येणार होतो तरी पण आलो नाही, मला टाईमच भेटत नाही. तो हा एक आयडिया आहे आपल्याला. चला मस्त गॅलरीतलं लुक वगैरे असा. हा पावसाळ्यात ऊन पडलेले गाईच बघू शकतो. आमच्या इथं एक बिल्डिंग बनत आहे की बाई बिल्डिंग. हे भांडे घासते कोणतरी तर गाईच हा पावसामुळे सर्वांचे घरं डुबत आहेत, काय पण होत आहे. पण हे जर आपण झाडे लावले तर असंच दुष्काळ चालू राहील आणि असंच येईल. तर इथं आमची गॅलरी आणि गाईस, तुम्ही एक जणांचे कमेंट येते आपला क्लास कुठे आहे. तर गाईज तुम्हाला आता मी रिव्हील करून सांगत आहे. रोजच्या कमेंट आहेत. तर गाईज हे जे तुम्हाला हिरवं मॅट दिसते का ही जाळी, त्याच्यामध्ये माझा क्लास आहे. आणि वरती ते पायरी चढणं पडतं. हे तुम्हाला वॉशरूम दिसत आहे, घरासमोरच क्लास आहे गाईज. गाईज मी क्लिअरिटी कमी करतो. ऊन पडत आहे तर तुम्हाला दिसणार नाही चांगलं. ऊन खूप पडत आहे. क्लिअरिटी वाढवतो मी. फक्त आपल्याला फिरून जाणार. मोबाईल हे आपल्या बिल्डिंगचं इथं काम होत आहे. ही आमचीच बिल्डिंग आहे. आणि ही जी आहे गोकुळात ती पण आमचीच आहे. तर गाईज मी आता ब्लॉग एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. मम्मीचं पण टाईम झालेला आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.